सो हे गाईज आता बघू शकता टाइम झाला आहे 8:30. गाणं लो पहिलं मस्तपैकी बंद झालं. अरे ते त्याला कनेक्ट झालं ना कर दे. झालं. म्हणलं बंद का झालं. ठीक आहे नॉर्मल लावून गाणे असू दे देवा सकाळ सकाळी जरा. आता सेटअपवरती बसलोय. बाकी आता व्हिडिओ काढायचा आहे की काय मुवमेंट भेटले आपल्याला, कारण की मग अशी मुवमेंट शेअर केली होती पण तेवढी काय शेअर करू शकलो नव्हतो नीटपणे. आता करूया आता मस्त. आता जस्ट आंघोळ केली व्यायामला गेलो होतो तिकीटवरती. ठीक आहे चला आता जाऊया. हा चार्ट गोल्डचा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये. इथून मी बाईंगला बसले कारण हा एवढा गॅप पेंडिंग आहे. हा पेंडिंग गॅप आपल्याला कवर करायला लागणार आहे इथंपर्यंत. ही जी 75% वाली लेवल आहे जस्ट ह्याच्या खाली एसली ठेवला इथं आणि हा इथे टी पी ठेवला आहे. आणि गोल्ड BTCचा चार्ट पण आपण एका साईडला ठेवायचा नाही म्हणजे आपल्याला सोपं पडेल अजून. सारखं कमी जास्त करायला गरज नाही पडणार. हा एक मोठा करूया आणि इथं BTC ओपन करूया. इथं हा ठेवूया का असं नाही ना पडत. ठीक आहे. तर आता सध्याचा व्ह्यू बघा. हा BTCचा गोल्डचा व्ह्यू आहे. हा BTCचा व्ह्यू आहे. अरे इथे गोल्ड ओपन झालं. हा एकदम बरं झालं. ठीक आहे तर आता जस्ट काय सीन झाला इथं बरोबर 70% खाली रेजिस्ट्रेशन मारत आहे. आय थिंक हा एसएल घेऊन जाणार आहे आपला. एक आपण इथे एक्सप्लेन करू शकतो बघा. एक लेवलपर्यंत आपण एक्सप्लेन करू शकतो परत. मग इथं आलं की आपण परत इथून बाईंग करू शकतो. इथं खाली एसएल ठेवू पण यायला पाहिजे त्या लेवलला. पेंडिंगला एंट्री लावून ठेवायची का इथं आपण. इथं पाहिजे पेंडिंगला एंट्री लावून ठेवूया. एसएल TP. ठीक आहे. आणि आज शुक्रवार असल्यामुळे आज काही एवढं खास नसणार आहे मार्केट. पण फुटलेलं आहे जोरात बरं का. सकाळ काय फुटलं आहे मार्केट आज. एकदम खतरनाक फुटलं आहे. गोल्डचं काय सिनारी झालं आहे बघू पण आता. गोल्डचा पण अरे बाईंग आहे. आय थिंक गोल्ड हे कॅन्सल करूया आपला. बाईंग पकडा पट 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 एकदम, कारण प्रॉपर लो बनवला आहे. एसएल जस्ट या खाली ठेवूया. $11 एसएल बसतोय. TP बघायचं कितीचं भेटेल आपल्याला. कॅन्डलची लो बॉडी किती आहे. 465. ते नाही आपल्या कॅन्डलची पाहिजे ना. 465 पॉईंट काय .79 आहे. 0.79
103,075.60 103,075.60 103,075.60 हेच होतं उत्तर. 103,075.60 1900.7 आहे. तेवढे पॉईंट आपण बँकला मार्केट घेऊया आणि बघूया की कसं 100 पण ना. तर बसली प्रॉपरली आहे. ठीक आहे, मस्त एकदम. आता आपली एंट्री मॉडेल शोधूया की आपली एंट्री मॉडेल बरोबर आहेत का. प्रॉपरली एंट्री दिली बघा इथं. चेक करूया इथे. एकदा सपोर्ट घेतला तर बाईंगला परत एक मोमेंट चांगले भेटेल आपल्याला. 1 मिनिट टाईम फ्रेममध्ये काय इथं बाईंगला परत एक घेऊ शकतो आपण मोटर ऑटो पेंडिंगमध्ये. इथं किंवा इथंपर्यंत आलं तरी यासारखीच वापरायचा. सपोज खाली आलं तर परत एक आपण एंट्री देऊ शकतो, काय अडचण नाही. वेट फॉर इट गाईज. बघू आता मार्केट काय बिहेवियर करते ते. आता सांगतो तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये आता सध्या काय व्ह्यू आहे दोन्ही मार्केट सांगतो. एक तर आपण इथं बाईंगला बसलो आहे, एस एल इथं याचा हा टी पी आहे. बी टी सी बाईंगला बसलो आहे. बी टी सी ही बाईंग आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करतो आहे. आणि गोल्डमध्ये इथे एक ह्या पॉईंट बसून बाईंग घ्यायचा कॅप्चर करणार आपण. स्मॉलच पॉईंट आहेत आणि हे एवढं गॅप घ्यायचा प्रयत्न करणार आपण टोटली. बघूया आता मार्केट एंट्री दिली की घेऊन टाकूया पटकन. गोल्ड आणि बी टी सी दोन्ही व्ह्यू तुमच्यासमोर मी दिलेले आहे. तोपर्यंत आपण यूट्यूबवर ते व्हिडिओ अपलोड करूया आपला पहिलावाला. तारीख 13/06/25 पहिला व्हिडिओ.
समोर अपलोड करतोय गाईज. अंतर्यामी सबका स्वामी. 4K व्हिडिओ आहे, 4 मिनिटात होईल अपलोड. अंतर्यामी सबका स्वामी, अंतर्यामी सबका स्वामी, तेरे चरणों में चारों हे 5 मिनिटात टाइम फ्रेम सांगतोय. आपण एकदा नाही का कॅन्डल कॅल्क्युलेशन सांगतोय. आपण रेंज कॅल्क्युलेशन एकदा चेक करूया कॅन्डलची. रेंज कॅल्क्युलेशन जसं आपण याला गेलो, वर 11 19. ओके, तीन बसले आपले. ओके, बाईंग घ्यायला पाहिजे. गोल्ड एसर खाईन बघ आपला. कॅन्डलची लेंथ मोठी. 1 364. एंट्री लेवल ही असलं पाहिजे होती आपली, पण मिस झाली आपण. ठीक आहे, आता कॉल आला, आईचा कॉल आला आहे. 1 मिनिट. हां बोल घे. कधी चालू? बरं ठीक आहे. हां बरं. दवाखान्याला गाडी फुल चार्ज झाली 12 वाजता. हो लावली. हां नाही काढला आहे तो तसेच लावली. हां नाश्ता झाला. बरं ठीक. ठेवू का? गाईज बघा, प्रॉपरली एंट्री अशी असते, पण आपण इथे एंट्री घेतली नाही. म्हणजे ह्या एंट्रीला नव्हतोच आपण. असलं असतं तर घ्यायला गाडीचं नव्हतं आपल्याला. हा एंट्री मॉडेल. आपण एक काम करूया तरी, त्याचा SS काढून आपल्या ग्रुपवरती आपण करून काढू. ग्रुपवरती बऱ्याच दिवस झाले मी ॲक्टिव्ह नाही आहे. व्हिडिओ अपलोड झाला का? 3 मिनिटं बाकी आता. ऑलरेडी 14 मिनिटाचा व्हिडिओ झाला. जाऊ दे. व्हिडिओच्या लेंथवर काय ना काय शिकायला भेटतं किंवा काय करतोय. खास करून आपला मेन सिनियर येतोय आपला. हे बघू शकतो लास्ट कधी अपलोड झाला हा फोटो. सॅटर्डेला, मागच्या शनिवारी झाला आहे. आज शुक्रवारी, त्यामुळं केलं पाहिजे आपण. BTC 5 minutes. अरे सॉरी 15 मिनटं ना. जाऊ ठीक आहे.
जग में सारे इथं आले ना मार्केट आता हेसर केवढे ठेवले बघा ना. वा एस एल जर ट्रेल करूया आपण. एस एल ट्रेल केले पूर्णपणे आणि टी पी ठेवूया आपण. आणि आता बघितलं काय आपण टी पी चाललो होता टी पी. हा खालची ऑर्डर कॅन्सल करूया. मार्केट केवढं खाली आला होता. सेकंड थिंग की मार्केट इथं न जाता अजून थोडंसं वर जाईल नाही असं कॅल्क्युलेशन म्हणता येईल. तरी कॅल्क्युलेशन कुठं म्हणतं आहे की 50% ही आहे ना याची. किंवा 15 मिनटामध्ये ह्या कॅन्डलची येतं 15 मिनटं ही कॅन्डलची येतं. ओके नाही आपण इथंच एक्झिट होऊया. का गायज का म्हणतो मी हे ऑलरेडी हे जे स्ट्रक्चर आहे ना हे 50%चं स्ट्रक्चर आहे. हे बघू शकतो हे कॅन्डलचं 50% स्ट्रक्चर आहे गायज. सॉरी हे इथंपर्यंत हे 50% स्ट्रक्चर आहे. बघू शकता ह्या कॅन्डलच्या इथंपर्यंत 50% स्ट्रक्चर येते. हे लेवल बघू शकता आणि ह्याच लेवल आपण एक्झिट करतोय जे की इथं आहे. 5 मिनिट टाइम फ्रेममध्ये जाऊन दाखवतो बघा. तर बघा ही कॅन्डलच्या इथं इथं एक्झिट होईल. इथं होऊन एक रिव्हर्सल येईल. परत आपल्याला की ते एंट्री भेटेल ह्या कुठेतरी ठिकाणी परत बाईंगसाठी. आणि बाईंग कुठं पण देणार तर ती बाईंग आपल्याला भेटू शकते एक इथंपर्यंत. ह्या ठिकाणापर्यंत आपल्याला परत बाईंग भेटतं. ॲक्च्युअल मार्केटला इथं पण जायचं आहे पण मार्केट इथे एक रिजेक्शन मारेल परत वर जाईल. रिजेक्शन यायच्या अगोदर आपण इथे एक्झिट होऊन जाऊ. एक्झिट झालेलं बरंच येईल त्या ठिकाणी. एस तर काय पूर्णपणे ट्रेड केलं आहे म्हणून हा ट्रेड एकदम रिस्क फ्री आहे आपला. त्यामुळं काय चिंता करायची गोष्ट नाही. हा ट्रेड ॲक्च्युअल ट्रेड आहे. तर हा ट्रेड मी लिहून ठेवतो आपल्या ह्याच्या जनरलमध्ये. प्राईस कॉपी त्याचा पण एसर खाल्ला बघायचं. कसली प्राईस टार्गेट पॉईंट आहे ना. टार्गेट आणि स्टॉप लॉस. किती वरिष्ठ किती झाला आपला हा चेक थोडा प्रमाणात. हा ट्रेडचा ट्रेडिंग स्टॉप लॉस इथं आहे. ट्रेड तर ॲक्च्युअल आपण इथं पण केला आहे असं आपण नाही काढू शकत. आपले किती रेशो आहे रेशो आपण कितीपर्यंत ठेवू शकतो. अरे कुठे गेला स्टॉप लॉसचा पॉईंट. देवे काय झालं असं. ट्रेडिंग स्टॉप प्लसमध्ये $1 ठेवला आपण कारण कॅन्डल रिजेक्शनमुळे आपण थोडंसं कन्फ्यूज येतं. त्यामुळे झालं तर प्लसमध्येच आपण एक्झिट होऊन जाऊ. तर आपलं रिझर्वेशन निघते 1:3 निघतं. 1:3
प्रॉफिट लॉस तर आपल्याला ते नंतर कळेल. कशानुसार घेतला आहे, तर आपण तो घेतला आहे पेंटिंग गॅपनुसार, बरोबर ना. रिझन काय ट्रेड घ्यायचं, पेंटिंग गॅप. ओके, आपण इथे घेतलं म्हणजे पेंटिंग गॅपच आहे पूर्ण, गॅप कव्हर करण्यासाठी घेतला आहे ना. पेंटिंग रेंज शिकायला काय भेटलं आणि किती डॉलरचा लॉस किंवा प्रॉफिट झाला. प्रॉफिटमध्ये क्लोज होणार आहे आपण, ॲक्च्युली झालं तर $1 किंवा $6 तर त्याचा काय विषयच नाही. तर हे नंतर लिहिताना आपल्याला यायला तर वेट करूया गाईज, कधी होते टिपीट होते तोपर्यंत आपलं काय चाललं आहे कोणी बघितलं ना. एवढे लवकर तर नाही बघणार का. ॲक्च्युली 20-21 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे याचा. हा व्हिडिओ व्हायला पाहिजे अपलोड. इथं तर काय दाखवत नाही, इथं तर फक्त लोडिंगच दाखवत आहे. दुसऱ्या टॅबवर चेक करूया एकदा. बघू शकता हा व्हिडिओ झाला आहे अपलोड आहे, झाला म्हणलं याला कशाला घालायचं, काढून टाकूया. ठीक आहे, व्हॉट्सअपचं पण एवढं यूज नाही, काढून टाकूया. कुठे नसते चार्जिंग खायची काम आहे. इथं बघू कसं क्लोज होते, जे क्लोज होईल तसं आपण देऊया इथं. बाकी BTC आय थिंक इथून मुवमेंट देऊ शकते बघा, ह्या पॉईंटपासून जिथं मार्केट आता आहे तिथून देऊ शकते. म्हणजे कसं तर ते असं जस्ट इथं खाली एस ठेवून हा TP एक्सपेक्ट करू शकतो आपण. असं आपण एक्सपेक्ट करू शकतो गाईस. किती लेग पडते पण कसं काय असतं, म्हणजे जे हेवी झालं ना स्क्रीन रेकॉर्डिंग विथ सगळं हे चालू, त्यामुळं डाउनलोड करून ठेवूया. सर हा मित्र एकदा पाठवतो व्हिडिओ, इथं क्लोज करूया कारण की लॅपटॉपलाच हँग व्हायला लागलं, बघू शकतो क्लोज करूया आणि भेटल्यानंतर आपण बघू आता काय दुसरं काय शिकायला भेटते का.